थोड धावा सद्गुरु भगवंता धावून यावे अवधूता भेट द्या हो श्री दत्ता अखंड मोक्षाचा दाता जे का परनाम जपती त्याच्या पुण्या नाही गणती चारी सृष्ट्या शरण येती महापापी उदरती धावा सद्गुरु भगवंता धावून यावे अवधूता भेट द्या हो श्री दत्ता अखंड मोक्षाचा दाता सहा दत्त गुरु भेटे दैवतेचा संग तुटे दाविला परमार्ग नीटा पडली मालकाची गाठ धावा सद्गुरु भगवंता धावून यावो अवधूता भेट द्या हो श्री दत्ता अखंड मोक्षाचा दाता बाळगीरदारिष्ट मनोनी दया केली पुष्ट नाम वरिष्ठ आनंद नाम घनदाट धावा सद्गुरु भगवंता धावून यावो अवधूता भेट द्या हो श्री दत्ता अखंड मोक्षाचा दाता माझी विनंती वारंवार देव भजावो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजावो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर अनुसयासाठी भद्रिकाले अनुसयासाठी भद्रिकाले अनुसयासाठी भद्रिकाले अनुसयासाठी भद्रिकाले आले सगुणाकार देव भजा हो दिगंबर विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर देवालयासाठी सह्याद्री आले देवालयासाठी सह्याद्री आले देवालयासाठी सह्याद्री आले देवालयासाठी सह्याद्री आले बसले आसनावर देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर ये दूधलार्धन सनत कुमार यदूदलाधन सनत कुमार ये दूधलार्धन सनत कुमार यदूदलाधन सनत कुमार झाले आजर आमरा देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर माझी विनंती वारंवार देव भजा हो दिगंबर दत्ता निरंजन ध्यानी ध्याता दत्त निरंजन ध्यानी ध्याता दत्ता निरंजन ध्यानी ध्याता दत्त निरंजन ध्यानी ध्याता उभाराय समोर देव भजा हो दिगंबर
दिगांबर माझी विनंती वारंवार देव भजाहू दिगांबर माझी विनंती वारंवार देव भजाहू दिगांबर संतोष भारती सांगे जगाला संतोष भारती सांगे जगाला संतोष भारती सांगे जगाला संतोष भारती सांगे जगाला अखंड चिंतन कर देव भजाओ दिगांबर माझी विनंती वारंवार देव भजाहू दिगांबर माझी विनंती वारंवार देव भजाहू दिगांबर पायाचा मी दास दत्ता आरजी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावी पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावी दयाळा लज्जा राखावी महासंकष्टी निज भक्ताचे रक्षण तुम्ही केले दयाळा रक्षण तुम्ही केले मदवी सवी कैसे बापा नेत्र झाकिले दयाळा नेत्र झाकिले पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावी दयाळा लज्जा राखावी भक्त तारिले कीर्ती मी ऐकी तो दयाळा कीर्ती मी ऐकी तो म्हणून देवा पाया पासी आरजी मी करीतो दयाळा आरजी मी करीतो पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावी दयाळा लज्जा राखावी मल्यांच राजा हिन जातीचा नामे उदरिला दयाळा नामे उदरला मद विसवी कैसे बापा विसर तुला पडला दयाळा विसर तुला पडला पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावी दयाळा लज्जा राखावी पतित पावन नाम ऐकून आलो तुझे द्वारा दयाळा आलो तव द्वारा झालो हिना पुष्टी फिरो नका जाऊ देऊ मागारा दयाळा जाऊ देऊ नको मागारा पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा लज्जा
लगे मज काही देवा न लगे मज काही असू देवा प्रेम चित्ती आठवण राई दयाळा आठवण बाई पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीनदयाळा लज्जा राखावी दयाळा लज्जा राखावी दिगंबर देवा दत्ता 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 देवा दत्ता दिगंबर 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 देवा दत्ता सद्गुरु महाराज की अति जय अनुसया माता की जय उगाळू नाही कठीण वासना काढिले तवा दिवे चंदना अंग मृदने लावी सजना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावना घरे आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना उगाळू नये हा वासना काढिले तवा दिवे चंदना अंग मृदने लावी सजना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावना घरे आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना पदे साजरीवरी भक्ती अक्षता वाहुनी तया आत्मसुमना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना मधुपाही जाळूनी पुढे ज्ञान दीपका तेजिया चढे ठेवूनी पुढे निवद वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पाहुणा घरे आजचा दिन सोनिया परे करोनी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना सत्वतो विडार पिता बला स्वामीच्या मुखे शुद्ध रंगला ठेवणे पुढे जीव दक्षिणा बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरे आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना देखिता सोयमा मूर्ती अवलोकिता पिटली भ्रांती काय वर्ण मी तयाचे गुणा बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरे आजचा दिन सोनिया परी करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना कर जोडून स्तुती मांडिली जीवलग गुरु बाप माऊली भक्ती दे मला सख्या सजना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरे आजचा दिन सोनिया परी
करुणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना दिगंबर देवा दत्ता 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 देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता सद्गुरु महाराज की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादे सलिला प्रमाणे ते संसारा वेगळे अनुभवामृत तीर्थ नहाले परज्ञाने पूर्ण पदा पावले वंदे झाले चौसृष्टी तुझा उपकार मानू किती भक्तिहीन मी मंदमती प्राकृतवाणी अल्पमती योग्य नव्हे वर्णावया धन्य धन्य सद्गुरु महिमा जीव उद्धरणी आगाध प्रेमा योगा योगी अवतार संभ्रमा धारण करिसी तुझे स्वरूप निर्विकार निर्गुण ते नसे हेतु विकार ते वर्णाश्रम कुळाचार कैसा साजे स्वरूपी भक्ती पुरस्सर भक्त जन तुझ भावेती सगुण निर्गुण परंतु तुझे अवतारन न कळे कवनाशी तू कारण सकळासी सर्व कार्य तुझे विश्वासी अनंतावताराचा दाता होसी जीवा वेद बोधाचा दत्तात्रय नाम चतुराक्षरी नित्यवदे जासी वैखरी तो तरला भवसागरी येथे नाही संदेह अवधूत नाम वदता वाचे नग चूर्ण होती पातकाचे कृतांत आपुले मणिकोचे नामस्मरण ऐकता वदने दयाचा नाम घोष मिती नसे तयाची पुण्यास विश्वरावतार तो निशेष मृत्यू लोकी जाणावा ओ जे परज्ञानी होती उत्तम पदाते पावते 184 ची निर्गती चुकले निर्धारे तयाची ते मुकले संसारी सुटल्या जीवाच्या यरजारी पात्र होती मोक्षाधिकारी अवधूत भजनी गत्याधायी निरोपण केले त्रिगुणाचे वर्णन देह उत्पत्ती कारण सर्व ज्ञान मज झाले परी एका शंका उद्भवली ती पाहिजे निरसली वेदमुक्तीची बोली सकळ शास्त्रे वर्णिती सलोक्ता समीपता स्वरूपता संयोजता याचीही वेगळ्याली योग्यता निवाडा करून या सांगिजे पाचवी निर्गुण सायुज्यता ते अनामय तत्वता जे योगियांची पूर्णता तापत्रय दूर करीते मोक्ष कासयासी म्हणावे कवने परी प्रकारी जाणावे दयाचे आचरण चिन्हे सांगिजे कृपा करून या दयाळा हा
मनुष्याचा प्रश्न बोले श्री गुरु करुणा निधान सर्वांगाचे करुण श्रवण शिष्यराया अवधारी ज्या देवाची करावी भक्ती हिताचरण शास्त्रोक्ती जपणे मयता निगुती तेने पावजे सलोकता जयासी ज्या लोकाची आवडी तेची पावे तयासी जोडी सत्य वैकुंठाची परवडी दिगपाळ अथवा स्वर्गाचे त्या ग्रामी वास्तव्य करणे तेथील राहटी प्रमाणे विचरणे दर्शन यात्रा पर्वा प्रमाणे होय तेथील देवाचे नित्य मंगल जयासी उणीव नाही ऐश्वर्यासी उत्तम भोग भोगीसी अन्य जनाप्रमाणे दिव्य देह पाविती स्वइच्छा ते क्रीडती पुण्यक्षय पुनरावृत्ती पुन्हा पावती मृत्यू लोका ऐसीस मुक्ती सलोकता तुझ निरोपिली तत्वता आता दुसरी समीपता तिचे लक्षण अवधारे उत्तम कर्माचरुणे वेद उक्त धर्म संभादुने यज्ञ यागाचरुणे नाना साधने जप तप अन्नदान वस्त्रदान गोदान हिरण्यदान तुळादान शयादान अश्वगजादे सकळिक देवालय आणि शिखरे जयंत्यादी पर्व निर्धारे भांडार ग्रहे मनोहरे देवा कवनासी लागे समयाचे का इच्छा भोजन अतिथी संतोषे प्रीती करुण अमरमदा ज्याचे दान स्लादे नवे कवनासी तीर्थक्षेत्रादी गंगा तट द्रव्य खर्चोनी बांधिती घाट दीपदाने महाचट देवालय समर्पिती जे जे वस्तू प्रिय आपणासी ते ते समर्पण करी देवासी अन्न छत्र निश्चयेसी क्षत्र मार्गी घालती ओ पुष्पवाटिका महापूर्व शोधो निलावे वृक्ष समुदाव नाना वाद्य प्रेम भाव देवा कारणे सिद्ध करे उत्तम अलंकार भूषण आनावी बहु दर्यक द्रव्ये खर्चुन अनन्य भावे समर्पण ईश्वरा लागी करीतसे तडिता पडी अतीत भ्यांगता अनाथनाथा दीन दैवहीन सता अंध पंगुळ बधीर पास्तता प्रेमे पाळी तयासी साधू संतांनी ब्राह्मण सद्गुरु माने ईश्वर प्रमाण ऐसे नित्य जाचे वर्तन सर्वाभूती दयाळू माता पितराची सेवा करी हारुसे होऊन निर्भय अंतरी मने मी धन्य या संसारी तुमची कृपाने समरता ओ सदा संतोष चित्त वृत्ती परोपकारी शरीर झिजविते पर दुःखेशी नवे चित्ते प्राण जाऊ पाहे जयाचा अमर्यादा ज्याचे दान कीर्ती त्रैलोकी भरून उपमेस तुझा प्रतीकरण त्यासी प्राप्त होय समीपता समीपता म्हणजे सनिध बैसणे आनंद क्रीडा विलास भोगणे पुण्यक्षय पावने पुण्य मृत्यू लोकाशी ऐसी समीपतेची स्थिती तुझ निरोपिली सुनिश्चिती आता स्वरूपतेची गती
शिष्यराया अवधारी तिसरी मुक्ती स्वरूपता सावधपणे आणावे चित्ता ज्ञान भक्तीची दृढता अंगी बाणली पाहिजे ओ शतमक परिपूर्ण होता पावे इंद्राची स्वरूपता त्याहुनी विशेष आचरता विशेष लोके पावते निष्काम यज्ञ करीती अकामना दान देती ते स्वरूपता मुक्ती पावती यथार्थी नाही संशय अहंपणा ते सारून नम्रता केली धारण स्मरणी सदा सावधान तुझी पावे स्वरूपता चतुर्भुज पितांबर धारी श्रीवत्सांकित शोभेर दयावरी वेदाशु आयुध शोभिती करी ती जाणावी स्वरूपता फळा शोभे वैजंती शुभ्र घटिका चरणी रुडती वैभवासी नाही मित्ती ती जाणावी स्वरूपता ओ नाना वनाचा विहार मनोसित भोग सर्वासार तेजोमय कांती परिकर मुख विष्णू प्रमाणे जोवरी लेस असे पुण्याचा तोवरी उपभोग घेती वैकुंठाचा भोगक्षय पुनरावृत्तीचा मार्ग धरीती निशंक या परी तिनी मुक्ती काळग्रास निश्चिती म्हणून त्यागिल्या संती नाशिवंत जानुनी चौथी मुक्ती सायुज्यता ते बहु कठीण आचरता जेते भक्तीची दृढता निराश्रय पंथाची सर्वाभूती भगवंत भाव हा जयाचा सहज स्वभाव क्षमादयेचा अवस्था ठाव तुझी पाय संयोजता अहम ब्रह्मस्तंभ ब्रह्म पर्यंत स्वरूप पाहे व्याप्त सतत लोकांतामध्ये एकांत तोची पावे सायुज्यता मतवादी यांचे ज्ञान कदा काळी न करावे श्रवण ब्रह्मरसाचे सेवन नित्य निरंतर करीत असे मुक्तीवरील जे भक्ती ती आग्रहली निश्चिती निशंक विचरती क्षिती तोची पावे सायुज्यता नाशिवंत अविनाश स्वसंवेद्य स्वयं प्रकाश मगरम मान केले ब्रह्म प्रणास परब्रह्मास तोची पावे सायुज्यता स्नान संध्या विसर्जली व्रत तपे त्यागिली यज्ञ होमाची झाडी केली दुराशा त्यागिली सर्वस्व नित्य नैमित्याची बुडवण काष्टपाशाने निक्षिती मन जगी विचरे सावधान तोची पावे सायुज्यता योग धर्म सांडिले मिथ्ये अवघे मानिले सत्याचे सार शोधिले तोची पावे सायुज्यता कर्म ज्ञान उपासना याचा गर्भ शोधिला जाना वेदत्रयासी मानिना तोची पावे सायुज्यता ओम सोहम सोहम कोहम पना निशेष उडाले याचे ठाण वृद्ध बाळ आणि तरुण सर्व दशा ग्रासिली बद्ध मुक्तीची का मुक्तीचे कहाणी जेने स्वप्न प्राय मानुने
विश्वांबर जानुने हर्ष निर्भय ओसंडित ओ पाप पुण्याचा लेश न पडते ज्याची या दृष्टीस त्रिपुटी करुणी ग्रास निज सुखे सुखावला ध्येय ध्याता ध्यान ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान करता भोगता हे आठवण जिथे उठे ना कल्पांती शब्द सामाने अपरोक्ष सांडिले जेने त्रयाचे पक्ष विशेष ज्ञान प्रत्यक्षे आत्मानुभवा आणिले जने जीव शिव ही भावना माया भ्रम्याचे विवेचना अहम ब्रह्म जी उठली कल्पना तेही निश्चय सत्यागिले अहंकाराचा नरडा फोडिला विकार विकल्प देशोधडी केला लोभ शत्रू बाहेर काढिला मनासी केले सावध ओ आशाची बोळवण केले कल्पना निशेष त्यागिले तृष्णा वेले खंडिले तोची पावे सायुज्यता आशेची बोळवण केली मान अपमान अपमान समस्यासी 68 मान अपमान समसयासी निंदा स्तुती समूळ ग्रासी परकामिनी परद्रव्यासी सर्व काळ उदासीन प्रपंचे ज्याचा परमार्थ रूप जैसा पद्मपत्री जळाचा रोप ऐसा तयाचा साक्षेप निराशा प्रमाणे विचरत जगासी दिसे ग्रस्ताश्रमी परिते वरते मुक्त धर्मी मुक्त स्वभावाची उर्मी तेही जयासी उठेना ऐसी जया ऐसी चिन्हे जया अंगी ते सायोजता मुक्ती भोगी मिळून राहे सर्वांगी कोठे वेगळे दिसेना सायुज्यता ऐसे म्हणी जे आराध्य स्वरूपा समरस होई जे उभया समान सहजे द्वैत भावना बुडाले देव भक्त एक झाला शिष्य सद्गुरुशी मिळाला ऐसा तेथे नवलाव झाला हे ज्याचे तोची जाणे जेविला तोची ध्याला न जेविला तो भुकेला भुकेला तो ध्याला मनावे कैसा ऐसी अनंत दीपाची स्थिती वेगळे प्रकाशे निश्चिती एकत्र केली या द्वैताची समाप्ती सहज होय लवण जळी मिळाले लवणपणा ते विसरले जळमळ होऊन राहिले स्मरण जना ऐसी बापा संयुजता मुक्ती हिची कठीण आहे प्राप्ते जरी कृपावंत होय सद्गुरु मूर्ते तरीच पावे सायुज्यता धन्य धन्य साधू दयाळ अनाथा लागी प्रेम स्नेहाळ देऊनी ब्रह्मरसाची गरळ अज्ञान विस उतरती सायुज्यता मुक्तीचे कथन तुझ लागी केले निरूपण आता निर्गुण सायुज्यता गहन पाचवी मुक्ती ऐक बापा मी मुक्ती हे आठवे जयासी विषय उर्मित जोनी हरणिसी संकल्प विकल्प प्रत्ययासी कल्पांत काळी उठेना जैसे जळी लवण विरे जलमय होऊन ते वावरे ते जल हे ते नुरे
ते निर्गुण प्रसिद्ध जाणणी विहिरित जाणावे. पुष्प आणि मकरंद हे जे ते नुपजे भेद ते निर्गुण सायुज्यता प्रसिद्ध जाणून याविरहित जाणावे. तर्काची गती खुंटली साधने येथे वेडावली दृष्टांते आनवाहिली ते निर्गुण सायुजता जाणावे. जे सर्वथा अबोलने काया मानी विरहित देखणे शब्द पांगुळला निर्वुजलेपणे ते निर्गुण सायुजता जाणावी. अज्ञान ज्ञान विज्ञान विशेष जेते त्रिविध ज्ञान त्रिगुण त्रिपुटी निमाली जाण ते निर्गुण सायुज्यता जाणावे. वेद ते नेती नेती म्हणती शास्त्रवादे वेळावती उपनिषदाची मावळली स्मृती ती जाणावी निर्गुण संयोजता. शुक वामदेवादी योगी जन उद्धव अर्जुन भक्तजन निर्गुण सायुज्यता मुक्ती पद पावून निस्सीम झाले ब्रह्मरूप. ऐसे पाचवी मुक्तीचे कथन साक्षेप केले निरूपण शिष्यवता तू सज्ञान काय वा पावून निस्सीम ब्रह्म झाले. तुझ्या प्रश्नामिषे शुद्ध ज्ञान हृदयी प्रकाशे अज्ञानाचे कडवशे समूळ नास पावले. आता मोक्षाचा विचार तुझ सांगतो मी साचार श्रवणी ठेवी अति आदर शुद्ध श्रद्धे करोनी. मोक्षे न होय पाशान पूजिता आत्वा नाना त्रिती हिंडता व्रत उपासना पारणे करिता मोक्ष न लाभे कवणे काळी. ओ शब्द ज्ञान सामान्य ज्ञान अपरोक्ष ज्ञान विशेष ज्ञान परज्ञाना वाचून मोक्ष लाभेना कवणे काढे. प्राणायाम आजपा क्रम नाना योग याग दुर्गम नाना साधनाचा संभ्रम साधिल्या न होय मोक्ष प्राप्ती. शांत वृत्ती आणि विरक्ती क्षमा दया संभ्रमे पाळिती अक्रोध निर्लोभ सत्यवृत्ती धारण केल्या मोक्ष न होय. पिंड ज्ञान तत्वज्ञान वेदांत ज्ञान ब्रह्मज्ञान नाना धर्माचे आचरण केल्या न होय मोक्ष प्राप्ती. दिगंबर वल्कल्ले धारी भस्म धुलित जटाधारी चंद्रयनादी धूमपान साचारी केलिया न होय मोक्षे प्राप्ती. ओ दुधा आहारी जलाशयन वायू आहारी पर्णाशयन नाना कल्पाचे साधन केलिया मोक्ष प्राप्त न होय. खेचरी भूचरी चराचरी मुद्रा साधती आगोचरी नारा साधना निर्धारी धारण केलिया मोक्ष न प्राप्ती. संकल्पावर बिंदुले पडिता जीर्ण होती वासना समस्ता तेची मोक्षाची व्यवस्था सत्य जाना निश्चयी. ज्याचे संकल्प शून्य होती तेची पावती मोक्ष प्राप्ती. वेदार्थी प्रमाण बोलती श्रुती अनुभव शोधून घ्यावे. मोक्षे तेव्हा हाता चढे फिट तेव्हा होता चढे फिरती मोक्षपद तेव्हा हातात चढे फिटती जन्म मरणाचे साकडे. परब्रह्मी जीवन मुक्तता तुझ पावली माया विद्या निशेष निरसली निर्गुण सायुज्यता पावली तुझसी बापा. या ज्ञानाची उर्मी जिरवुनी
परभूती सद्भक्ता लागुनी बोधी सद्भक्ता लागुनी शुद्ध श्रद्धा दयाची मनी त्याशी निरूपिजे हे ज्ञान अभक्त निंदक कुटिळ कपटी तार्किक महाखड हटमतवादी तपिळ त्यासी उपदेश करू नको कर्म भ्रष्ट क्षमा नष्ट निंदक वादी पापिष्ट हिंसक लुब्धिक गर्विष्ट तयासी स्वप्नी न सांगावे निंदा असूयाशी तिरस्कार पडत मूर्ख ज्ञान चोर चुंबक कुकर्मी पाखांड जार तयाशी कदा न उपदेशावे नास्तिकता जया पासी निर्विच्छितो सद्गुरुसी महादम पापरासी तयासी न सांगावे प्राण गेलिया जो सद्गुरु चरणाचा अंकित निर्मत्सर उसदोदित अहिंसा आणि सत्यव्रत त्याशी उपदेशावे हे ज्ञान सर्वाभूती समसमान संत चरणी अति दिन नम्रता सदा आचरण त्याशी ज्ञान आधी द्यावे शांती क्षमा आणि धृती दया ज्ञानाची बहुप्रीती शुद्ध नम्रता सदा आचरण त्यासी ज्ञान आधी द्यावे अंतर्वंत आणि विश्वासी सदा सावध स्मरणासी श्रवण मनन निज ध्यासासी अधिकारी ज्याचा परिपूर्ण त्याची सहजच साक्षात्कार ब्रह्मप्राप्ती होय सत्वर नार्यात्वा पुरुष निर्धार त्यासी ज्ञान आधी द्यावे सनशील निर्मत्सरी सरी पंडित ज्ञाता परोपकारी अर्थ जाणत कळा कुसरी तयासी ज्ञानादी द्यावे मान प्रतिष्ठा नाही जयाशी दुखवे गौरवे बहुमानसे तो अधिकारी अज्ञानासे शिष्य राया ते परलोकाचे दिवाकर नासती अविद्येचे तिमिर तयाचे हेळा मात्रे संसार दुःखे जाये पळुनी जे पूर्व जन्मीचे योग भ्रष्ट तयाशी लागे हे ज्ञान वाट इतरांशी दिशे मागचाट अधिकार शून्य म्हणूनी पूर्व पुण्याचे निलवला आहे सद्गुरूचा अनुग्रह होये भाविक तर ते निसंदेह ब्रह्मपुडी देवोनी राहती जगी विरक्तता दाखवती विषय उर्मिते न जिंकिती तया जगबोंधूची संगती सज्ञान पुरुषी त्याची त्याजावे तो विषयाचा त्याग करावा संग साधूचा धरावा काम क्रोध जिंकावा योग बडे करुणी षडशास्त्राचे श्रवण साधू मुखे करावे ग्रहण विवेक दृष्टीने करावे मनन स्मरणी सावध असावे कारण विवेकोत्पत्तीशी अनेक नाही निश्चयशी म्हणून अध्यात्मशास्त्र श्रवणाशी निरंतर आवडी पाहिजे ज्ञान भक्ती आणि विरक्ती संग्रहावी सुनिश्चिती भवरोगाची समाप्ती त्वरित होये गुरुकृपे विवेकार्थी श्रोते वक्ते तेची पावती मोक्षे मुक्ती ते आणि तारती सकळ विश्वाते समज मात्रे करुणी द्रव्य आशा धरुणी निश्चिते आशादी बलतेची उपदेशिते नवरसिक श्रवणा करविते तयाचे श्रवण न करावे बहिर्मुख जे वक्ते रसाळ निरूपती जाणते उने आणि ती अमृताते
तयाचे श्रवण करावे. श्रोत्यांचे मन संरक्षण करे तैशेची निरूपण तया लोभियाचे वक्तृत्व जाण प्राणांतहीन ऐकावे. म्हणून साधूचेनी मुखे श्रवण करावे विवेके हरती त्रितापाची दुःखे लय सौर्यासी चुकती जीवाचे. हे मुकले संसारा मिटल्या तयाची आयर जारा पात्र झाली दिगांबरा अनुताप बुद्धी. ओजे तेची श्रवणाचे सार्थक वरकड श्रवण दुःखदायक जे ते नसे अनुभव विवेक ते श्रवण त्यागावे. असे जे रुचिकर जयासी ते पदार्थ आवडे तयासी परंतु सज्ञान पुरुषी परज्ञान श्रवण करावे. परज्ञानाचा होता प्रकाश देवता बाजार नाशी निशेष अविदेचा होये निरस क्षण एक न लागता. जो परज्ञानाचा अधिकारी देवत्यासी वंदिती श्री आज्ञावाती निरंतरी हरिहार ब्रह्मादिक. काय वर्णावे तयाची थोरी तेन फिरती लक्ष 84 माझारी तयाचे न पावती सरी 64ची या दैवता. जे अवधूताचे करती भजन काया वाचा मने करुण एकनिष्ठ ज्यांचे आचरण पतिव्रता सारिके. अवधूत नाम सर्वाउणी सार जो न सेविती अभागी नर तयाची न चुके रजार जन्म मृत्यूची. धन्य सद्गुरु दिगंबर अनाथनाथ कृपा सागर भक्तवत्सला दिनोद्धार निज भक्ताचा कुवासा. आमित शास्त्रे वर्णिती सर्वावतार आज्ञा पाळती अनंत युगाची मूर्ती पार कवनान वर्णवे. सकळ देवा हे नाश तू आजावे परपुरुष लीला विग्रहे करसी वास मृत्यू लोका माझारी. ऐसा दिगंबर शुद्धांशु जीवाकर्षी ज्ञान प्रकाशो स्वसंवेद्ये डोळसु तेजोमये. स्वतेजाची लहरी अवतरला विद्यांद्री दलाधन राजा परोपरी स्वमुखे त्वा बोधिले. तेची जगी विस्तारिले भक्तजना उपयोगाले आनंद प्रभूशी उपदेशिले श्रीमुखे करुणी आपल्या. आनंद प्रभुने ज्ञान बीज अपूर्वानंदी ठेविले गुज तेतून ज्ञान सहज निर्मळानंद प्रगटला. निर्मळानंद प्रभूचे कृपा पात्र शंकर प्रभू महापवित्र अधिकार पूर्वक साचार उपदेशिला बहुत जीवा. शिष्य संप्रदाया माझी शिरोमणे तापी प्रभू ज्ञान खाणे ते परिपूर्ण कृपा करुणी प्रभू झाले समाधिस्थ. त्या तापी प्रभूचे ज्ञान देवराज प्रभूशी पावले गहन परमार्गासी भूषण सिद्धांतासी शिरोमणी झाले. दुजा देवची अवतरला पूर्ण दत्तात्रय रूपची झाला भक्ती मार्ग उपदेशिला मुमुक्षु पुरुषासी. ऐसानंद सांप्रदाय
चालत आला युगान युगीय सनातन सत्य मार्ग हाची होय इतर सर्व पाखंड क्रोधे वैराग्य जितेंद्रिया क्षमदयाशी दिदला ठाया ऐसा जान सत्य प्रिय निर्लोभ मुक्तता दिली होई ह लक्षणी अलंकृत देवराज प्रभूचे वैराग्य भरित पूर्ण ज्ञानी विषयी विरक्त पूर्ण दत्तात्रय अवतरले काय वर्णावे तयाची थोरी अरूप रूपाले निर्धारी परज्ञानाची उजेरी भक्तजना दिदली मुक्तता दाविली आचरुनी विषय वरजिले इंद्रियानी सदा सावध नाम स्मरणी ब्रह्मानंदे डुलत जैसा उंबरट्याचा दीप ऐसा तू चतुर विद ज्ञानाचा साक्षप आवर पराचा साक्षप करतळमळ तयासी तत्वज्ञान पिंड ज्ञान वेदांत ज्ञान अध्यात्म ज्ञान ब्रह्मविद्या लाधली समपूर्ण परविद्या सर्व शोधिती परविद्येचे जेने निवाळा करून घेतले तेने ते दिदले दृढ ठाणे मिथ्या अवघे वर्जिले शुक्ल पक्ष उत्तरायण माघ मास काळ माध्यान भानु समाप्ती सोमवास सरदान योग मार्ग देह ठेविले ग्रंथ पावला समाप्तीसी म्हणून वर्णिले गुरु परंपरेशी श्रवण पठने श्रोतयासी पूर्ण प्राप्ती होईल नित्य गुरु परंपरेचे पठन केली पावे सायुज्यता सदन सायं प्रता मध्यान शुद्ध भावे पठन करावे प्राकृत हे हरुषे बोल परशुद्ध ज्ञान हे नवल या ग्रंथी भक्तीचे ओल भक्ताशी त्वरित लाभे वेदवाणीची उत्पत्ती अज्ञानाशी कडेना कल्पांते या कारणे संत महंती प्राकृत केले गंगाजळ तृषार्थासी कूप भेटला रजुपात्र पाहिजे त्याला तो जरी गंगेशी पावला करे प्रासी उदक दृष्टी पाहता गंगोदक ताप नासती सकळिक ऐसा महाराष्ट्राचा संपर्क उपयोगाये सर्वांशी राष्ट्र जाणते संस्कृत महाराष्ट्र ते प्राकृत ज्ञान भक्ती वैराग्य सतत त्वरित लाभे भाविकासी विपती बळे पंडित अहंकार वृक्षारूढ होता निचे शिवर फडे होत नरकलयासी जयाशी शास्त्रगती नाही कर्मा कर्मी वर्जित पाहे तया लागी निसंदेही रंचली रचना प्राकृत भक्ती ज्ञानाचा मतितार्थ शोधून केला हा ग्रंथ विरक्तरीती भाविक भक्त स्वीकारिती भाविक. अपरोक्ष ज्ञान सुज्ञ ज्ञानाची प्रतिज्ञा तरी न करावा ग्रंथाची अवज्ञा श्रवणा मात्रे सर्वज्ञा भक्तजना होईजे जे सर्व शास्त्रासी न जोडे ते पावे बोल बोबडे जैसे उसासती वाकडे परिभितरी असती रसाळ येतेन रसिक शृंगार वर्णिला नाही निरंतर
सद्गुरु पदाचा महिमा थोर अध्याय येथे निरोपिला. संत जने अवधान ध्यावे सज्जने सन्मुख भावे ग्रंथ केला येणे भावे भावार्थासी. समर्थ प्राणी जिकडे पाहे तयाचे दारिद्र्य दूर होये त्याची संत कृपा होये तेव्हा कृतार्थ होईन मी. सिद्धाचे सिद्धी स्थान साधकाचे साधन हे ग्रंथाचे संरक्षण ऐशीची आहे. मुक्त मोक्ष विषयी लोका या ग्रंथी पूर्ण अवाका श्रोता वक्त्याचे निज सुखा पावे सुख संतोषो. मुक्तानी मुमुक्ष अर्था लाभे निज पक्ष संध्या साधन लक्ष सवाधिकारी पावे. आपुलिया भावना भजन पावती त्या स्थाना तैसा हा ग्रंथ जाना नाना स्वाधिकाराय दावित. ओका फुले कल्पवसे देवो देव वस्तू भासे देवी हा ग्रंथ अधिकार वासे फळानी दावी. या ग्रंथी निरोपण वरवर पाहता दिसे कठीण अभ्यांतरी गोड अमृताहून अर्थ पाहता चिविला हे. परी हे उपमा थोडी अमृतपणे अमर कोडी परार्णवाची परार्णवी बुडी देवोनी मरती. हे अमृत जीवने विन जीववित शिवत्व विन सामर्थ्य समर्थुने दावे. हे प्रश्नो विषय अमृत पान की विदेही तृप्तीचे भोजन संत ब्रह्मराचे निज सुमन सदा अमोद बाळ हे. हा निर्गुणाचा अलंकारू देहातीताचा शुद्धाचारू अवयवा विना निर्धारू गुरु स्वरूप हे. कल्पतरूचे मागते चिंतामणीचे पुरविते हे अमृताचे जेवविते मनोरथ रूपी. हे देवाचे देवा रचना ही परिसाची कळिमा फेडी द्वैताची दैन्य दवडी लक्ष्मीची अवकळा काढी करी काळ युक्त. हे देवाचे देवार्चना शिवाचे शिवस्थान सकळ साधनांचे साधन हेची एक. ओकावसाचे मनी आवडी जैसी स्तनपानी का भुकले भोजने सादर जैसे. नाही तरी निराळाचा पाऊसा चोल्यानेत झेलोनी नेत चातक जैसा लागे गुरुवचना स्वानंदे. लागी तैसा स्वानंदे सद्गुरु. घन गर्जना सरिसा मयुरा उल्लास होय जैसा परमार्था लागी माने तैसा उत्साह तेवे. धन धान्य धानकू का कामिनी लोभ कामिकू तैसा नित्य नवा हरिकू सद्गुरु भजनी. गुरु भजनी ज्याचे प्रेम तेने केले सकळ नेम परमार्थाचे वर्म पावले त्यासी. या ग्रंथी धरिता विश्वास पूर्ण ज्ञान होय त्यास भक्ती करता तत्परेस वसे होये भक्तासी. या परी साधकू गुरु वाचुने चातकू
तयासी हा ग्रंथ विवेकू सफळ होय. नवल फळाचे निज वरी त्वचात बीज तैसे या ग्रंथाचे निज फळरूपे उपजला. हे चिदरत्न वृक्षाचे फळे चिन्मात्र निर्मळे धमधमिताती परिमळे स्वानंद बोधी. दुरून येता सुवासू धावती मुमुक्ष राजहंसू भक्त सागर बहुवसू रुंजी करती समुदाये. अक्षराक्षरी अक्षरा परम अक्षराक्षरा परंपार अक्षरी अक्षर निर्धार सफळ होये भाविका. निजात्मबोधाचे अक्षराक्षर ते क्षराक्षरातीत साचार पुरुष उत्तमाचे वास्तवे मंदिर निज धामाजे. मूळ डाळा शाखा प्रवाळ वन उद्यान द्रुम सकळ अवघ्या एकची फळ सुस्वरूप स्वादिष्टा. हे जीवातील गोडी अनुर्वाचा चोखडी ती लागली कविता वाडी वाचेचिया. देवराजू राज प्रभू कृपाधन वर्षिला स्वानंद जीवन तेने मजशी कवितावन सकळी कदाविले. ईश्वर कृपा सदोदिता त्यातील लेशयता किंचित नरोत्तमासी फळ होत यता मती वर्णावया. या निजात्मबोधाची कथा विवेक वैराग्य युक्त श्रोता धन्य धन्य श्रवण करिता येती समाधी लोटांगण. पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेन श्रोते न ठेवावे दूषण सारासार विचार करून निज वस्तू पावावे. येथे मी एक कवी करता हे न बोलवे साजे तत्वता सूत्रधारी बाहुल्या नाचविता पुतळा पाहता अचतन. ज्याची कळा तोची जाणे मी सर्वता काहीच नेने देऊन पूर्ण क्षमा करणे सज्ञान पुरुषी. वक्ता वक्तृत्व वदाविता तुझा तुझी गा अनंता जे जे चेतवी तुझी सत्ता तैसे ग्रंथ लिहिले. हे आहे ते शिष्याचे साक्षप वरी सिद्धाची गुरुचे वाक्यादीप ते ते कवित्वाचा खटाटोप कोण पामर करू शके. नाही जपतपाची स्थिती अवलोकिली नसे शास्त्र संपत्ते अर्थबोधाची गते तेही आता किंचित. सतसंगाचा नाही लेस नाही शोधिले शास्त्र गर्भास मननशिलाचा सवास जोडीला नाही प्रालब्धे. ऐशी सर्व पक्षी दीनता परी कृपावंत झाला सद्गुरु दाता त्याचा तोची वदविता निजात्मबोध झाला शे. सद्गुरु कृपे करुणा ग्रंथ झाला परिपूर्ण संत श्रोत्यास साष्टांग नमन अनन्य भावे करीतसे. शेके 1787 प्रथम नाम संवत्सराशी अश्विन शुद्ध प्रतिपदेशी ग्रंथ समाप्ती पावला. ज्ञान गंगेचे तिरे मनोहर नांदूर नगरे ग्रंथ झाला पुण्यक्षेत्री श्री गुरु कृपे करुणे. देवराज प्रभूचा पूर्ण बोध
नरोत्तमासी लादिला स्वतःशिद तेने हा निजात्मबोध हरुषेवाणी निवेदिला जैशी जननी लेकुरासी आवडी ग्रास घाली मुखासी तेची परिमज दिनासी कृपावंत झालो गुरुराज हा निजात्मबोध ग्रंथ श्रवणे पठन करिता निश्चितार्थ त्यासी प्राप्त होती सकळार्थ परमार्थाचे जे श्रवण करुणी करती मनन तयासी ज्ञान होय समपूर्ण ज्ञान भक्ती वैराग्य परिपूर्ण त्वरित लाभे या ग्रंथी निष्काम भावे श्रवण करिता दोष नाशती तत्वता लाभे सकळ ज्ञानाची योग्यता पात्र होय परब्रह्मे देवता मताचा निरास निरसले नाना ब्रह्मास स्थापिले शुद्ध भक्तीस पूर्ण ज्ञान वर्णिले जो जयाचा असे भक्त तयाचे तेची पद प्राप्त निशंक भजे दिगांबर अवधूत तोची पावे सखळ सुख आयसा तो परम गुरु दिगांबर दाता परात परो कैवल्य दाता करुणा करू अवधूत राणा जो चौयुगी क्रीडा करी अमोघ दाता ज्ञान भांडारी वास्तवे करी सयांत्री शिकरी जीव उदाहरणा निमित्ते देवराज प्रभू सद्गुरु तेने सांगितला शास्त्र विचारू मस्तकी ठेविला अभय करू कृपा दृष्टी अवलोकिला तेने मती प्रकाशू सद्गुरु संसरला हृदय अज्ञानांधकार सर्वही ज्ञानांधकार सर्वही विठला देखा हा निजात्मबोध सार ज्ञानाचा सागर पठन मात्रे निरंतर मुक्ती होये प्राणिया इति श्री निजात्मबोध गुरु शिष्य संवाद आशंका वर्णनो नाम अष्टदशमो अध्याय संपूर्ण सद्गुरु महाराज की जय. या ठिकाणी एक सूचना आहे. आता लागलीच या ठिकाणी या ग्रंथाचा समारोपाची आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था आहे. सर्वांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. आणि ज्या निमित्त हा कार्यक्रम चालू आहे श्री श्री 1008 कैवल्यवासी स्वामी आनंदगिरीजी महाराज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा महोत्सव चालत आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर महाराजांच्या संबंधीचा अभिषेक त्या ठिकाणी 11:11 सर्व साधू संतांच्या हस्ते पार पडणार आहे. तरी आपण त्या कार्यासाठी सर्वांनी भोजन करून तिथे उपस्थित राहायचं आहे. बैसुनी आशी करे नाना पूजा विले सुंदरे हो मुखमंडित सोज्वळे जैसे दिसे घनसावळे हो करुणेची कोवळे कासे पीतांबर कंचोडी हो कुमकुम मळवट बाळे चरणी तो नर ब्रेदावळे हो जय जय ओ माय अनुसया आदि शक्ति श्री भगवती हो सयांचल पर्वती अक्षराजे अमरावती हो दर्शन मात्र तृप्ती ओ भक्ती फोटो. मुक्ती आचल गती हो जय देव मायानुसया शक्ती श्री
भगवती ओ सह्यांचल पर्वती पर्वती अक्षरा हे अमरावती हो दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय ओ मायानुसये आदिशक्ती श्री भगवती वो सयाचल पर्वती अक्षरा हे अमरावती वो दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय हो मायानुसया हो पतिव्रता सतकीर्ती मनविसे चिन्मयाचे द्रुप ज्योती हो कर्दम ऋषीचे बाळा देवूती जननी ते मासती हो नारद मुनी समुदाय राहे सह्यांचळ पर्वती हो त्यांचे चिंतन पूजन केल्या सुकृत गणतील जन्मांतरे हो जय जय उमायानुसया आदि शक्ती श्री भगवती हो सह्यांचल पर्वती अक्षराये अमरावती हो दर्शन मागे तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय हो मायानुसया ओ ब्रह्मा विष्णू रुद्र आले सत्व रायाशी हो बोलती गर्वे वाणी नग्न भोजन द्यामासी हो ऐकुनी ऐसे वाणी बालक केले तीन वर्गासी हो हस्ताचे कर कमळी बालक घेऊन आरासी हो जय जय हो मायानुसया शक्ती श्री भगवती हो सयाचल पर्वती अक्षरा हे अमरावती हो दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय हो मायानुसया अत्र ऋषीने तपही केले अद्भुत नवल कीर्ती हो दृष्टविला श्री दत्त पाहुनी सद्भावे समदृष्टी हो त्यांचे चिंतन पूजन केल्या सर्व विघ्ने निश्चळ हरतील हो गोविंद निज भजनी अखंड राहे चरणा प्रती हो जय जय ओ मायानुसया आदि शक्ती श्री भगवती वो सयाचल पर्वती अक्षरा हे अमरावती वो दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय ओ मायानुसया अगाधाचा अगाध स्वामी तू कैवल्य निदान स्वामी तू कैवल्य निदान भवडोय बुडिता जीवासी तारी भगवान काये वाचे मान तुमचे चरणाचे ध्यान तुमच्या चरणाचे ध्यान अनेक काही न लगे अनेक काही न लगे स्वामी जपत अनुष्ठान मजवर कृपा करी प्रेमे सुखदे महाराजा प्रेमे सुखदे महाराजा पत्रं पुष्पं फलं उदके करू तुझी पूजा आरती ओवाळू श्री गुरुदेव दत्त राजा श्री गुरुदेव दत्त राजा पत्रं पुष्पं फलं उदके करू तुझी पूजा उपदीप नैवधे गंधाक्षदा समर्पितो गंधाक्षदा समर्पितो तुझे आरती देवा तुझ्या पुढे मी गातो मागे जीव उधरिले ऐसे बहुताय की तो सनक सनकादिक येतो अर्लक तुला ध्यातो सह्याद्री पर्वती अवतरलासी भक्त काजा अवतरलासी भक्त काजा पत्रं पुष्पं फलं उदके करू तुझी पूजा आरती ओवाळू श्री गुरुदेव दत्त राजा श्री गुरुदेव दत्त राजा पत्रं पुष्पं फलं उदके करू तुझी पूजा तुझे गुणवर्णिता सहस्रमुखी से सचिनला वेद पुराणे तुझा अंत न कळे कोणाला तप करती ऋषी मुनी त्या
त्यासी तू नाही सापडला त्यासी तू नाही सापडला परज्ञान भक्ती वैराग्य परज्ञान भक्ती वैराग्य बळी भक्ताने जवळ केला आसनी शयनी स्मरणी भाव नाही दुजा स्मरणी भाव नाही दुजा पत्रम पुष्पम फलम उदके करू तुझी पूजा आरती ओवाळू श्री गुरुदेव दत्त राजा श्री गुरुदेव दत्त राजा पत्रम पुष्पम फलम उदके करू तुझी पूजा महाप्रळय काळी पिंड ब्रह्मांड नासी पिंड ब्रह्मांड नासी सर्व जीव एकवटले चैतन्य मायेच्या कुशी माधव इंद्र सरस्वती सांगित्या बाबूरायासी सांगित्या बाबूरायासी माया परता वस्तू रात्रंदिवस बजात्यासी अमोल सुख त्या ठाई प्रभूच्या काय सांगू मौजा प्रभूच्या काय सांगू मौजा पत्रम पुष्पम फलम उदके करू तुझी पूजा आरती ओवाळू श्री गुरुदेव दत्त राजा श्री गुरुदेव दत्त राजा पत्रम पुष्पम फलम उदके करू तुझी पूजा उचारिती वेदचारी आगमनी गमावधारी सिनले साधू संत श्रम करीतात भारी आरती ज्ञान दीपा महाकैवल्य स्वरूपा प्रसन्न झाला होशे नाम आरती रूपा आरती ज्ञान दीपा चहूकडे पिंड कथ आत्मज्ञानाचा पसारा ब्रह्मज्ञान ज्याला मनसी आत्मायेचा उभारा आरती ज्ञान दीपा महाकैवल्य स्वरूपा प्रसन्न जासी होशे नाम आज्ञान रूपा आरती ज्ञान दीपा आरोप रूप तुमचे सकळा पडली से भ्रांत मायेच्या पोटी हेची सर्व जाणून या भ्रांत आरती ज्ञान दीपा महाकैवल्य स्वरूपा प्रसन्न जासी होशे मायातीत रूपा आरती ज्ञान दीपा मधवामुनी तुमचा दास आखन राहे हृदयास गुण मी काय वर्णू भक्तासाठी अवतरलास आरती ज्ञान दीपा कैवल्य स्वरूपा प्रसन्न जासी होशी मायातीत रूपा आरती ज्ञान दीपा गुरुला करू जारती उठा उठा हो सकळी गुरुला करू जारती उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे ओवाळते गुरुला भावे ओवाळते उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती उठा उठा हो सकळी गुरुला करू जी आरती चंद्र सूर्य तारांगणाला चंद्र सूर्य तारांगणाला वल्या ज्योती चंद्र सूर्य तारांगणाला वल्या ज्योती अनंत शक्त्या मिळून
अनंत शक्त्या मिळून गुरुला भावे ओवाळते गुरुला भावे ओवाळते उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक हरे हर ब्रह्मादिक हरे हर ब्रह्मादिक तयाचे केले बालक तयाचे केले बालक उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे ओवाळती गुरुला भावे ओवाळते उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती शैवानंद स्वामी मने करूची आरती शैवानंद स्वामी मने करूची आरती सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपा झाली दत्त चरण वंदिते देवाचे चरण वंदिते उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे ओवाळते गुरुला भावे ओवाळते उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती उठा उठा हो सकळीक गुरुला करूची आरती गुरुला करूची आरती आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य प्रकाश उजळल्या ज्योती गातील भक्त जन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळा जीवा तारक सकळा जीवा तारक साक्षी प्रदीपा जय देव सर्वा घटी आनंद सर्वाचे सार आकार निराकार पराहुनी पर मूळ माया चैतन्य रचला संसार पिंडा ब्रह्मांडा उद्भविलाकार जय देव जय देव जय देव जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सकळा जीवा तारक सकळा जीवा तारक साक्षी प्रदीपा जय देव कलवीर ब्रह्मा माईक सकळ मिथ्या हा प्रपंच जैसे आभाळ मृगजळ संसार भ्रांतीचे पड आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळा जीवा तारक साक्षी प्रदीपा जय देव सद्गुरु महाराज की अत्रि जय अनुसया माता की जय आनंद चिंतन श्री श्रीदेव गालेल लोटांगण वंदन चरणाडू ज्ञान पाहीन रूप तुझे प्रेमी लिंगन अनन्य पूजन भावे ओवाळन तुमाशी आता तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या गुरु तमेव सर्व मम देव काहेन वाचा मनसेन्द्र वाब्दात्मनामा प्रतिस्वाव करोनि यज्ञम सकल प्रस्मय दिगंबरा ते समर्पयामि सद्गुरु महाराज की जय हात्री अनुसया माता की जय आनंद